चला तर आज आपण बनवणार आहोत कैरी टाकून मस्तपैकी असा जवळा फ्राय. जवळा फ्राय बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे, इथे मी हा सुका जवळा घेतलेला आहे. त्याच्यानंतर ही एक अशी कैरी घेतलेली आहे. आता कैरीचं सीझन असल्यामुळे कैरी घेतलेली आहे. त्याच्यानंतर भरपूर असा हा कांदा घेतलेला आहे, हिरवी मिरची घेतलेली आहे, एक असा बारीक कापून टमाटर घेतलेला आहे आणि ही अशी टेचून थोडीशी लसूण घेतलेली आहे. आता आपण पहिल्यांदा हा जवळा घेतलेला आहे तो स्वच्छ असा 3-4 पाण्याने धुवून घेऊया. हे बघा, आता जवळा मी असा स्वच्छ असं 3 पाण्याने धुवून घेतलेला आहे. नंतर या जवळ्यामध्ये मी असं पाणी ठेवलेलं आहे, कारण का जवळ्यामध्ये अशी भरपूर अशी रेती असते, त्यामुळे जवळा नेहमी भाजीमध्ये टाकताना त्याच्यामध्ये पाणी ठेवायचं आणि असं वरून असं अलगद काढून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून जी वालू असते ती खाली बसते. आता आपलं इकडे तेल छानपैकी असं गरम झालेलं आहे. आता तेलात जाणार पहिल्यांदा लसूण, नंतर ही हिरवी मिरची, नंतर हा भरपूर असा कांदा. आता हा कांदा आपण छानपैकी असा फ्राय करून घेणार आहोत. कांद्यात थोडंसं पहिल्यांदा मीठ ॲड करणार आहोत, जेणेकरून कांदा लवकर शिजेल. हे बघा, आपला कांदा छानपैकी फ्राय झालेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये हा बारीक चिरलेला एक टॅमॅटो ॲड करूया. हा टॅमॅटो पण या कांद्यामध्ये छानपैकी असा फ्राय करून घ्यायचा. आता याच्यात जाणार हळद, हा आमचा कोकणी मसाला, त्याच्यानंतर ही मिरची पावडर, त्याच्यानंतर जवळा. हे बघा, जवळा मी कसा वरूनच असा काढते. आता जवळा या कांदा टॅमॅटो मध्ये परत एकदा फ्राय करून घ्यायचा. आता त्याच्यामध्ये ही कैरी पण एकदा असं फ्राय करून घ्यायची. आता आपण ह्याच्यामध्ये कैरीचं सीझन असल्यामुळे जवळ्यामध्ये कैरी टाकल्यावर जवळा छान लागतो. आपण आता ह्याच्यामध्ये कोकम ऍड नाही करत आहोत. परत एकदा थोडंसं असं मीठ टाकते. त्याच्यानंतर हे झाकण ठेवते आणि झाकणामध्ये थोडंसं असं पाणी ठेवते आणि 10 मिनिटं जवळा असाच शिजून देते. हे बघा, आपला छानपैकी असा मस्त जवळा फ्राय झालेला आहे. ही बघा, छानपैकी आपली कैरी पण शिजलेली आहे. कैरी टाकल्यामुळे जवळा छान असा आंबट पण लागतो, आंबट तिखट छान लागतो. त्यामुळे कैरीच्या सीझनमध्ये तुम्ही जवळ्यामध्ये किंवा कुठली पण सुकी मच्छी कराल त्याच्यामध्ये कैरी टाकायला विसरू नका. अशा प्रकारे आपला जवळा फ्राय रेडी झालेला आहे. किती छान दिसतोय, कलर पण तेवढा छान आलाय. आता हा जवळा तुम्ही तांदळाची भाकरी, ज्वारीची भाकरी बरोबर खाऊ शकता. जिभेला असं मस्तपैकी असं पाणी सुटलेलं आहे, कारण का आमच्या घरात जवळा फ्राय सगळ्यांना खूप आवडतं. ती आमची कोकणी माणसांची फेवरेट अशी रेसिपी आहे. त्यामुळे तुम्ही पण नक्की करा आणि करून सांगा मला कसा झालाय तो कमेंट्स बॉक्समध्ये. हे बघा, किती छान असं टॅमॅटो वगैरे खूपच छान झालेला आहे.